स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना, आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आणि यशस्वी परंपरा। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। आजच्या कार्यक्रमाचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षांचा कार्यभाग चालू आहे, ते पक्षाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी आमदार शशिकांतजी शिंदे, आपणा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक लाडसाहेब, सदाशिवरावजी पाटील, शिवाजीराव नाईक, मानसिंगरावजी नाईक, तरुण आमदार आणि ज्या RR पाटलांच्या बरोबर आम्ही काम केलं त्यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील, व्यासपीठावर सर्व सन्मान्य, कारण अध्यक्षांनी सांगितलं कोणाची नावं घेऊ नका, ज्याचं पहिलं भाषण झालं आणि ज्यांनी जेवढ्यांची नावं घेतली तेवढी नावं मी घेतली अशी समजा, आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल तर तो माझा दोष नाही, तो त्याचा दोष आहे आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आता अध्यक्ष म्हणतील सगळ्याला नियम लावला आणि प्रभारीला नियम आहे का नाही, त्यामुळे आपण सर्वजण जिल्ह्यातून आज या ठिकाणी आलेला आहात, पत्रकार आज या ठिकाणी आलेले आहेत। मी 2.5 तास सगळ्यांची भाषणं ऐकत होतो। माझ्या अध्यक्षांना एक विनंती आहे की आता आपल्याला पक्षाच्या मेळाव्याचं स्वरूप सुद्धा बदलावं लागेल। आपल्याला बराचसा वेळ आपला सत्कारामध्ये जातो। माझी विनंती आहे पक्षाच्या कार्यक्रमात सत्कार असू नये, नावं घेण्यामध्ये वेळ जातो, कदाचित एकाने नावं घेतल्यानंतर बाकीच्यांनी नावं घेऊ नये, आणि मग जे वक्ते भाषण करायला असतात, खरं म्हणजे कुणीतरी हे विचारायला पाहिजे होतं, अशी माझी अपेक्षा होती की आज हा मेळावा आपण कशासाठी घेतलाय। ठीक आहे, भावना व्यक्त केल्या चांगली गोष्ट आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस मुंबईला आमची मीटिंग घेतली आणि प्रांत अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जी राज्यामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, पक्षामध्ये आपण 87-88 जागा लढवल्या, 10 जागा दुर्दैवानं फक्त आपल्या बाकीच्या पराभूत झाल्या आणि सुदैवानं 10 जागा फक्त निवडून आल्या आपल्या। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची अवस्था काय कार्यक्रम आपण घेतला पाहिजे, कोणते विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, खासदार सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळामध्ये काय नियोजन असावं, म्हणून मित्रांनो ही प्रभारी संकल्पना पुढे आली। आमच्या दोघांची नेमणूक झाली पश्चिम महाराष्ट्राकरता, अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये नेमणुका झाल्या, आणि त्यातून मला वाटतं
या मेळाव्याला सुरुवात झाली. मी अभिमानानं सांगेल, महाराष्ट्रातला विधानसभेच्या नंतरचा पहिला प्रभारीच्या बरोबर पक्षाचा मेळावा जर कुठे होत असेल तर तो सांगली जिल्ह्यामध्ये होतो. याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा आदर आहे. आणि म्हणून हा मेळावा घेण्याच्या पाठीमागची माझ्या दृष्टीनं 5च कारण आहेत. मी जास्त भाषण करणार नाही. पहिलं कारण असं आहे की आता कार्यकर्त्याला असं वाटतं आपलं काय होणार आहे. आता कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला वाटतं आता आपल्या पक्षाची भूमिका काय राहणार आहे. निर्विवाद बहुमत महायुतीचं महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. लोकांनी मॅन्डेट दिला, त्याच्याबद्दल काय भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. मग आता एका बाजूला 235 आमदारांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण 40-45च्या संख्येनं सभागृहामध्ये आपल्याला लढावं लागेल. पार्लमेंटमध्ये आपले 8 खासदार आहेत आपल्या पक्षाचे, महाविकास आघाडीचे 31 खासदार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण काय करायचं का, याचा पहिला विचार मला असं वाटतं ह्या मेळाव्याच्या माध्यमातून होण्याची आवश्यकता आहे. कारण इथं आलेला प्रत्येक कार्यकर्ता स्टेजवर बसलेल्या माणसापेक्षा सुद्धा अधिक महत्वाचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे स्टेजवरच्यांना महत्व नाही असं नाहीये, पण तुमच्या जोरावर आम्ही इथं बसतोय, आमच्या जोरावर सभागृहामध्ये कोण जात आहे आणि सभागृहाच्या जोरावर पक्षाची ताकद आपली वाढत असती. ही लोकशाहीमधलं तंत्र आहे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ता, पदाधिकारी याचा फोकस पॉइंट हा पुढे आपल्याला कसा निर्माण करायचा आहे, यासाठी मित्रांनो आपला आजचा हा मेळावा आपण घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, लोकसभेला आपल्याला 31 जागा मिळाल्या. त्यावेळेस काय सत्ता होती का? त्यावेळेस काय कामं होती का? मग 31 जागा आल्या कशा? त्या 31 जागा आल्यामुळं आपण बसलो हिशोब करत. एका मतदारसंघात 1 खासदारला 6 आमदार. कुणीतरी म्हणलं 181चा आकडा आपला गाठतोय. झाली चर्चा सुरू आपली पारावर बसल्या बसल्या. आणि मग आता काय सहजच, काय चिंता करू नका, 1-1 लाख मताचा डिफरन्स आहे, 50-50 हजार मताचा डिफरन्स आहे. आणि ह्या सगळ्या भ्रमामध्ये दुर्दैवानं आपण सर्वजण राहिलो. आणि दुसऱ्या बाजूला आपला पराभव लोकसभेला झाला. आपल्याला आता तळागाळापर्यंत जावं लागेल. ही भूमिका त्यांनी स्वीकारली आणि आम्ही भूमिका स्वीकारली. कोण मंत्री होणार आहे, कोण मुख्यमंत्री होणार आहे, पुढे काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी दुर्दैवानं त्या घडल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा एका पक्षाच्या, विरोधी पक्ष नेत्याच्या संख्येपर्यंत सुद्धा संख्याबळ. नाईक साहेब, आपण बरोबर काम केलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये. दुर्दैवानं आज त्या ठिकाणी आपण जाऊ शकलो नाही. याचा विचार आपल्याला करायचा का नाही करायचा, हा प्रश्न या मेळाव्यामध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे. मी अभिमानानं सांगेल, जयंतरावजी पाटील साहेबांनी पक्षाची सूत्र हातामध्ये घेतल्यापासून आम्ही 15 वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही माणसं आहे. त्यांचे वडील, आमचे काका त्या काळामध्ये पवार साहेबांच्या बरोबर काम केलं, सगळ्या दिग्गज नेत्यांच्या बरोबर काम केलं. आणि मग हा राजकीय वारसा, सामाजिक चळवळीचा हा राजकीय वारसा सर्वसामान्य माणसाला बरोबर नेण्याचं यातून जयंतरावजींनी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाची तळागाळापर्यंत मित्रांनो भूमिका स्वीकारली. आणि आज त्यांच्यामुळं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यामुळं आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आज महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. मला असं वाटतं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून जयंतरावजी पाटील साहेबांचं आज या ठिकाणी अभिनंदन करू. हे काम सोपं नाहीये, बोलणं सोपं आहे, काम करणं फार अवघड आहे मित्रांनो. आणि म्हणून मग आपल्याला आता विचार करावा लागेल, कालच्या विधानसभेच्या पराभवाची कारण काय. अनेक कारण आहेत, त्याचा शोध घ्यावा लागेल, त्यातून बोध घ्यावा लागेल आणि त्यातून दिशा घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. शोध काय? बऱ्याच मतदारसंघात गेल्यानंतर माणसं बोलतात, माझ्याही मतदारसंघात माणसं बोलतात, भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलं, मग आमचं मत गेलं कुठं? मी नाही, मतदार विचारतो, सांगतो.
आज जयंतरावजी माझ्या मतदारसंघात तुम्ही आला होता, 332 बूथ आहेत, फक्त 16 बूथवर मी आघाडीवर आहे. असं कधी घडलंय का? सांगा बघू. 16 बूथवर फक्त. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती बघितल्या तर 7 पैकी 5 जिल्हा परिषद माझ्याकडे आहेत, पंचायत समिती माझ्याकडे, नगरपालिका माझ्याकडे, ग्रामपंचायती जवळजवळ 60% आपल्याकडे. ठीक आहे, तो विषय सोडून द्या. पण अशा घटना घडतात आणि ह्या घटना घडत घडत पुन्हा दुसरा मुद्दा आला, आपला कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचला का? लाडकी बहीण योजना आणली त्यांनी, त्या लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भामध्ये काय तळागाळात झालं याचं कधी अवलोकन आपण केलं का? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आपण कुठपर्यंत गेलो? युवकांच्या बेरोजगारी करता आपण कुठपर्यंत गेलो? या सगळ्या गोष्टीकडे मला असं वाटतं आपण काम करण्यामध्ये कमी पडलो. आणि त्यात पुन्हा आपली महाविकास आघाडी, पुन्हा आपल्याबरोबर सगळे पक्ष, मित्रपक्ष वगैरे वगैरे, त्यातही परत ग्राउंड लेवलला आपण काम करताना समन्वय बरोबर झाला का नाही, एकजिनसी पण आपला एकत्र झाला का नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागतील, तरच अशा प्रकारचे मेळावे घेतल्यानंतर त्यातनं काहीतरी साध्य करता येईल आपल्याला. याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चालू आहे. कोणती तारीख आहे अजून आपल्याला कळायला मार्ग नाही. आता दिली तारीख 5 मे, म्हणजे ह्याचा अर्थ 5 मे नंतर कोर्टाला सुट्ट्या, पुन्हा जूनमध्ये सुप्रीम कोर्ट सुरू होणार. काय होईल मला काय माहित नाही. पण आज ना उद्या कधीतरी ह्या निवडणुका लागणार आहेत. त्या निवडणुकीची तयारी शशिकांत शिंदे साहेब म्हणल्याप्रमाणे आपल्याला ताकदीनं करावी लागणार आहे. करणार का नाही तयारी आपण सांगा, होय का नाही? जरा असं काहीतरी जोश ठेवा जरा. सांगतो तुम्हाला, लढायचंय आपल्याला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आपण कायम सत्तेत आहे. 2-4 वर्ष सोडली जयंतरावजी तर कायम सत्तेत आहे. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला सत्ता नाही, होईल काय आपलं? काय 7-12 बदलतोय कोण आपला? होणार आहे काय? लोकशाही आहे. लोकसभेचं वातावरण विधानसभेला राहिलं नाही. विधानसभेचं वातावरण कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बदलणार आहे, हे मी आपल्याला आज या ठिकाणी प्रामुख्यानं सांगतो. त्यामुळे बदल होतील, चिंता करायची काही कारण नाही सांगतो. त्यांच्या समोर जात असताना, लोकांच्या पुढे जात असताना आपला पक्ष हा ग्राउंड लेवलला हे कामच करावं लागेल आपल्याला सांगतो तुम्हाला. आता आपलं काम काय? विकास कामं आपलं काम नाही आता, कारण आपल्याकडे सत्ताच नाहीये. लाडसाहेब आपलं काम काय आता? आपलं काम आहे पहिलं मागणी करणं, हे आपलं कामच आहे आता. दुसरं काम आहे आपलं आंदोलन करणं. तिसरं काम आहे आपलं झालेल्या अन्यायावरती संघर्ष करणं. आणि वेळ प्रसंग पडलं तर रस्त्यावर उतरून आपल्याला लोकांसाठी आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. या मानसिकतेतून आपल्याला कार्यकर्त्याला जावं लागणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळेस कार्यकर्ता ही भूमिका घेऊन पुढे जातो त्यावेळेस आम्ही तुम्हाला पुढे जा म्हणणार नाही, आम्ही पुढे जाऊ, तुम्ही आमच्या मागे या. अशा पद्धतीने आपण पुढे वाटचाल करूया, एवढं मला या निमित्तानं आपलं सर्वांना सांगायचं. आज आपल्याकडं पक्ष संघटनेच्या संदर्भात सभासद नोंदणी फार महत्वाचा कार्यक्रम आहे. पवारसाहेब म्हणतात आता नवीन युवकांना या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला मगाशी बसल्या बसल्या म्हणलं, युवा शक्ती मोठी आहे. आमची राजकारणाची सुरुवात सुद्धा युवक संघटनेच्या माध्यमातून झाली. आम्ही काय असं अचानकपणे पदं मिळाली नाहीत, संघर्ष केला. पंचायत समितीला आलो, जिल्हा परिषदला आलो, सोसायटीचं चेअरमन झालो, दूध संघाचं चेअरमन झालो, संचालक झालो, कारखान्याचं संचालक झालो, मग आमदार झालो, मग राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री. सांगतो हा संघर्ष केल्याशिवाय काय मिळत नाही मित्रांनो, सांगतो. आणि म्हणून आपल्याला ही तयारी सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपल्याला मित्रांनो करावं लागणार आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे आपल्याला की आज जनतेमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. महिलांच्या मध्ये तर खूप अशांतता निर्माण झालेली आहे. कारण 2,65,00,000 महिलांना लाडकी बहीण योजना मिळाली. चांगली गोष्ट आहे.
त्यावेळेचं बजेट होतं 46,000 कोटीचं. काल वित्तमंत्र्यांनी बजेट मांडलं, सांगितलं 34,000 कोटीची प्रोव्हिजन झाली. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की 11,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 55 लाख महिला भगिनी आमच्या त्या यादीतनं बाजूला गेल्या. अजून किती कमी होतील काय होतील मला माहित नाही. मग ते काम हातात घ्यावं लागेल आपल्याला. गावागावामध्ये कोणत्या महिलेचं नाव कमी झालेलं आहे हे बघावं लागेल आपल्याला. त्याची यादी आहे, महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे आहे, तालुक्याच्या पंचायत समितीच्या बीडीओकडे आहे, तहसील कार्यालयामध्ये यादी आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका जी आहे ती 10 अंगणवाड्याला एक असते, तिच्याकडे ती यादी आहे. त्या याद्या आपल्याला कार्यकर्त्यांना घ्याव्या लागतील आणि त्या महिलांपर्यंत जावं लागेल की तुझा उपयोग फक्त विधानसभेच्या मतदानापुरता झाला. आता विधानसभेची निवडणूक संपली, नाव तुमचं कमी झालं, काय करायचं सांगा. ती कुणाला मत देईल? ती कुणाला मत देईल सांगा. एवढंच काम करायचं आपल्याला. दुसरं काम, दुधाला 5 रुपये जयंतरावजी त्यांनी अनुदान जाहीर केलं होतं. आता मी काल माहिती घेतली, काल पुण्यामध्ये कृती समितीची एक बैठक झाली. मी पण 4 दिवसापूर्वी अमोलला गेलो होतो. एक कॉन्फरन्स होती आणि मला तिथं बोलवलं होतं. 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. मी अमोल डेअरीला गेलो, तिथं खैरा डिस्ट्रिक्टच्या युनियनच्या चेअरमननी मला बोलवलं होतं. तर आता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, 5 रुपयाचं अनुदान बंद झालं. उद्या आपण सभागृहामध्ये तुम्ही सर्वजण आहात, माझी विनंती आहे की हा दुधाचा प्रश्न मांडा. दुधाचं शॉर्टेज व्हायला लागले. आता दूध आणि साखर या 2 ज्या शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला पक्षाला लक्षच घालावं लागणार आहे. आणि माझी विनंती आहे की ह्या 2 प्रश्नावर आपल्याला वेळ प्रसंग पडलं तर आंदोलन करावं लागेल. पण ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भूमिका घेऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे. हेही मला या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. चौथा मुद्दा, आता आपल्यातल्या बऱ्याच लोकांना फोन यायला लागले आणि काय माणसं आपली थोडीशी चलबिचल होतात. सांगतो काय चलबिचल होऊ नका सांगतो तुम्हाला. परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक राहा, काही अडचण येणार नाही. आदरणीय पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संघटना वाढवायची, संघटना मजबूत करायची आणि ह्या पद्धतीने आपण मित्रांनो पुढे वाटचाल करू. विषय खूप बोलण्यासारखे आहेत, वेळ खूप झालेला आहे. परंतु माझा एवढाच एक मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की आपल्याला सगळ्याला मिळून पक्षानं मला काय दिलं, नेत्यांनी मला काय दिलं, हा विचार बाजूला ठेवा. मी आता पक्षाकरता काय देऊ शकतो हा विचार डोक्यामध्ये ठेवा. आणि ज्यावेळेस हा विचार डोक्यामध्ये येईल त्यावेळेस येणारा काळ हा आपल्याला सत्तेचाच काळ असल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आपल्याला मित्रांनो घेऊन पुढे आपल्याला वाटचाल करावी लागेल. एवढंच आपल्याला आवाहन करतो. आज इथं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि मला असं वाटतं मेळाव्याची सुरुवात ही सांगलीपासून झाली, कारण सांगलीमधूनच प्रदेशाध्यक्षांचा हा जिल्हा आहे आणि हा जो काही पॅटर्न सेट केला आपण याच पद्धतीनं शशिकांतजी आपल्याला सातारला, पुण्याला, कोल्हापूरला, सोलापूरला आपण जाऊ. हे झाल्यानंतर आताच मला अध्यक्ष म्हणाले की ज्या ज्या विधानसभेमध्ये 70,000, 80,000, 1 लाख मतं पडलेत आपल्या उमेदवारांना, काय ठिकाणी 1,10,000 मतं पडलेत आपल्या उमेदवारांना, तिथं सुद्धा आपल्या पक्षाला मानणारा मतदार मोठा आहे, तिथला कार्यकर्ता मोठा आहे, तिथला उमेदवार आपला चांगला आहे. त्याही विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं आपण जाणं गरजेचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला आपली संघटना कशी आपल्याला वाढवता येईल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न करू. आणि म्हणून ना उमेद होऊ नका. एक स्लोगन दिले आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी. काय स्लोगन दिली जरा एकदा मोठ्याने म्हणावर. जय शिवराय. हे काय सांगलीचा एवढा बारका आवाज असतो काय? जय शिवराय. जय शिवराय. आता ही भूमिका घ्यायची आपल्याला आणि डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज ठेवा, डोळ्यासमोर धर्मवीर संभाजी महाराज ठेवा. मुठभर मावळे घेऊन त्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. त्यामुळे आपण सुद्धा त्यांचे वंश आहोत, त्यांचे वारसदार आहोत, त्यांचे विचाराचे कार्यकर्ते आहोत
आणि ह्या पद्धतीने आपण पुढे वाटचाल करूया एवढंच आवाहन करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं स्वागत करतो, आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.